शिवरायांनी जसे बोटावर मरणे एवढे मावळे बरोबर घेऊन स्वराज्य स्थापनेचा विचार केला होता, म्हणजे रायरेश्वरावर शपथ घेतली होती. त्या पद्धतीने मला वाटलं की आता आपल्याला प्रीतम सरासारखे गुरु भेटले, म्हणजे एक शिवराज भेटलेले आहेत आणि आपल्याला आता आर्थिक स्वातंत्र्य मिळणार याचे एक म्हणजे काय म्हणते ठाम विश्वास निर्माण झाला होता. आणि त्या पद्धतीने मी विश्वास ठेवून म्हणजे रजिस्ट्रेशन पण केलं. पण त्यावेळेस पण माझ्याकडे असा कॅश फ्लो असल्यामुळं फक्त म्हणजे अकाउंटला 1000 रुपये होते आणि त्यामध्ये पण सरांनी दुसऱ्या म्हणजे सांगितलं की बाबा तुम्ही आत्ता फक्त 1000 रुपये देऊन बुक करू शकता, नंतर म्हणजे कारण त्या दिवशी डेट काय जर 29 होती आणि पेमेंट वगैरे नसल्यामुळं ते काय म्हणले की तुमचं 1 तारखेनंतर म्हणजे 2-3 दिवसात तुम्ही ते करा. मग त्या पद्धतीने मी 29 तारखेला 1000 रुपयाने बुक केलं आणि नंतर हे 3 तारखेला त्याचं पूर्ण म्हणजे 5999 रुपये भरून ते मेंबरशिप घेतलं. त्याच्यामध्ये मला जे आपल्या कम्युनिटीमध्ये जे रोज सकाळी जे सेशन होते आपलं डेली DFP म्हणजे डेली फायनान्शियल प्रॅक्टिस, ह्या सेशनमधल्या ज्या गोष्टी आहेत ना त्या माझ्या आयुष्यात महत्त्वपूर्ण म्हणजे इम्पॅक्ट करून गेल्या आणि त्याने माझं म्हणजे पूर्ण लाईफच चेंज झालं. त्यावेळेस माझी इन्व्हेस्टमेंट होती फक्त म्हणजे अकाउंटला फक्त एकच शेअर्स होता हॅपीएस्ट मॅन, त्याची प्राईस होती 5668. आज माझ्या अकाउंटला म्हणजे साधारणतः 1.25 लाख ते 1.5 लाखाचा पोर्टफोलिओ झाला आहे. आणि मी आता स्वतःलाच कमेंट केली की ह्या वर्षापर्यंत जो 10 लाखाचा पोर्टफोलिओ आहे तो मी क्रॉस करणार. आणि जसं सुनील सर म्हणले होते की बाबा हे तो पोर्टफोलिओ अवॉर्ड मी पुढच्या पेपरला घेणार. आणि दुसरं म्हटलं तर लोन तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे 14.20 लाख होतं. तर सरांनी जसं आपल्या डेप्ट मॅनेजमेंट वगैरे सांगितलेल्या गोष्टी आहेत त्या मी हे सगळ्या फॉलो केल्या. पहिल्यांदा मोठी कर्ज कोणती, जास्त हायर इंटरेस्ट कोणते रेट, त्यामध्ये मी माझे पर्सनल लोन पहिल्यांदा क्लोज करायचं हे केलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोमल मॅडमने माझं ते 1-to-1 सेशन घेतलं होतं, त्याच्यामध्ये मी त्यांना ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या. त्या पद्धतीने मग मी काय केलं म्हणजे माझ्या चुकीच्या इन्व्हेस्टमेंट आहेत ना जसे की FD म्हणा, LICमध्ये म्हणा, मी त्या सगळ्या सरेंडर केल्या आणि त्या सरेंडर करून मी हे लोन क्लिअर केलं. आणि आता माझ्याकडे फक्त गोल्ड लोन राहिलेलं आहे 1.90 म्हणजे 1,90,000 रुपये राहिलेत आणि त्याचंही मी 31 मार्चपर्यंत तो पण क्लिअर करणार आहे आणि कर्जमुक्त जीवन जगणार आहे.